नमस्कार, आप देख रहे हैं सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकार से बुलंद आवाज सरकार लाइव न्यूज। आज उमरखेड़ में मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के आवास पर वक्फ संशोधन बिल 2025 के विरोध में एक बत्ती गुल आंदोलन आयोजित। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता शाहरुख पठाण आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया हे आंदोलन कशासाठी आहे आणि काय आहे। साहेब सांगा आमच्या दर्शकाला की हे आंदोलन कसं काय आहे आणि काय। हे आंदोलन संविधानिक मार्गानेच आम्ही करत आहोत आणि मोदी सरकारनं नुकतेच संसदेमध्ये जे वक्फ बोर्ड अमेंडमेंट बिल आणलेलं आहे, जे आता ऍक्ट झालेला आहे, त्याचा विरोध म्हणून एक आम्ही हे आजचा बत्ती गुल हा एक आंदोलन करतो। म्हणजे आमच्या घरासमोर जे लाईट आहेत ते लाईट बंद करून आम्ही शासनाला या बिलचा विरोध करत आहोत। हे निदर्शन आहे आणि संविधानिक मार्गाने आम्ही आमचं आंदोलन करत आहोत। आज उमरखेड नाही तर पूर्ण देशातील मुस्लिम समाज जो आहे तो आपल्या घरासमोरील लाईट बंद करून अंधार करून या बिलचा विरोध करत, अमेंडमेंट बिलचा विरोध करत आहे। किती मिनिटांसाठी आहे साहेब हे आंदोलन? हे 9 वाजता सुरू होणार आहे। 9 ते 9:15 पर्यंत हे लाईट बिल बत्ती गुल आंदोलन जे आहे हे ऑल इंडिया लेवलवर मुस्लिम समाजाचं आंदोलन असून हे संविधानिक मार्गाने आंदोलन आम्ही करत आहोत आणि ही फक्त सुरुवात आहे। अजून जोपर्यंत ही सरकार हे जे अमेंडमेंट केलेला ऍक्ट आहे ते अमेंडमेंट ऍक्ट जोपर्यंत वापस घेणार नाही तोपर्यंत भारतातला मुसलमान समाज हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या संविधानिक मार्गाचा वापर करून आंदोलन नक्की करणार आहे। धन्यवाद साहेब। सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज। सरकार लाइव न्यूज को सपोर्ट करने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को प्रेस करिए।